जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याबरोबरच प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे प्रॉपर वाढवून आपल्याला इमेज आहे तो प्रॉपर सेट करायची आहे. अशा प्रकारे बघू शकता मी त्या साईज प्रॉपर वाढवून त्याची जी लेअर आहे ती सेट केलेली आहे. आणि याची जी लेंथ आहे ती 3 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बॅकग्राऊंडला घेऊन यायची, म्हणजे हा जो इमेज आहे तो बॅकग्राऊंडला सेट होऊन जाईल. त्यानंतर याची जी इमेजची ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. आणि याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 30% करून बॅक निघून परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये केल्यानंतर तुम्हाला इथे स्पॉट कलर सर्च करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता स्पॉट कलर इथं तुम्हाला एक नंबरला येऊन जाईल, तो आपल्याला ॲड करून घ्यायचा. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं ॲनिमेशन इथं झालेलं आहे. आणि तर सेकंड ॲनिमेशनसाठी 3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुमचा अशा प्रकारे 16.9 या रेशोमध्ये इमेज स्लॅबवर क्रिएट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याची लेंथ बघू शकताय 6.18 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर अशाच प्रकारे ठेवून इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन जो इमेज आपण ॲड केला त्या इमेज लेअरला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. आणि बघू शकता जिथं इमेज प्रॉपर जॉईंट होतं आहे तिथं आपल्याला येऊन याची जी साईज आहे ती फक्त 3 लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर बघू शकता हे सेकंड नंबरचा ऑप्शन ही आपल्याला सेट झालेला आहे. थर्ड नंबरवर आल्यानंतर काय करायचं आहे की आपले जे इमेज आहेत ते प्रॉपर आपल्याला प्रत्येक बीटमार्कला ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी ही इमेज लेअर प्रॉपर ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं परत तुमचे प्रत्येक इमेज लेअर इथं ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता की प्रत्येक प्रॉपर बीटला आपण हेच इमेज लेअर ॲड करतो आहे. इमेज लेअर ॲड केल्यानंतर आपल्याला याला सेट करण्यासाठी काय करायचं आहे की इमेज लेअर सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आता इमेज लेअर प्रत्येक लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक लेअरला आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचा आहे. आता इफेक्ट द्यायसाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे. तर शेवटचा इमेज लेअर आपण इथं सेट केलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर आपल्याला बॅक निघून यायचं आहे. आणि शेकी प्रीसेटमधून सेकंड नंबरचा हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता इफेक्ट पण देताना काय आपल्याला करायचं आहे की इफेक्ट देताना सगळ्यात पहिल्यांदा 6.18चा पहिला इफेक्ट दिल्यानंतर एक इमेज मध्ये सोडून 8.17ला पेस्ट करायचं. अशाच प्रकारे काय करायचं, एकाडे एक इमेज लेअर अप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, व्हिडिओमध्ये दिसताना तुम्हाला जो इफेक्ट आहे त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. बघू शकता इथं आपण एकाडे इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि थर्ड नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता इथं आपल्याला 7.18ला स्टार्टिंग करून ते आपल्याला हा इफेक्ट एकाडे एक अप्लाय करून घ्यायचा आहे. या दोन्हीचंही इफेक्टचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता आपला हा इफेक्ट आहे तोही आपल्याला इथं अप्लाय करून झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की तुम्हाला या लेअरच्या खाली एक लेअर दिसेल, म्हणजे इमेज लेअरच्या खाली एक PNG लेअर दिसेल.
ती लेअर फक्त काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो एचडीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.